पुरुष ज्या दिशेला जाऊन उभे राहतील त्याच्या विरुद्ध दिशेला जर तू जाऊन उभा राहिला तर संध्याकाळी घरी आल्यावर भोजन मिळेल. त्यामुळे आम्ही किती बळवण केली तरी सगळं बायकाचं गोष्टी असतात त्या बायकाचं गुलाम असते. तात्पर्य काय सांगितलं तर सगळे एकशे ग्रुप आहेत, काही महिला आहेत, पुरुष आहेत, पण शेवटी आपण त्यांचं गुलाम असतोय. ते विरोध चालते व्हॉट्सअपवर काही आपण काय विरोध दिलं त्याला काय आठवत नसतं, कशाला विरोध करतो असो. पण काय झालं की आपण जे सांगितलं की दूरदर्शन सारख्या माध्यमातून 17 वर्ष कामाला होतो. आमचे निमेकर होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम करत होते. आणि तिकडे असताना जरी नाव दूरदर्शन असलं तरी खूप मोठी माणसं खूप जवळून बघायला आम्हाला मिळेल. आणि खरं सांगू बारीक डोळा करून बघितलं ना की खरोखर शिकायला मिळतं. बारीक डोळा म्हणजे मी चांगले आपण सांगतो काय झालं मला पुला कार्यक्रम कसं आहे. बारीक डोळा शिकायला मिळतं. लॉज होतो खाली पहिल्यांदा खाली पडतो सर हे बारीक डोळा काय काय नाही म्हटलं तुम्ही सांगितलं नाही बारीक डोळा करून माहिती शिकायला मिळतं म्हटलं काय जमतं का बघतो म्हणून बारीक डोळा करून. तसं नाही, बारीक डोळा म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण केलं त्या बारीक डोळ्याने त्याचं शिकायला मिळतं. त्याच्यावर आठवलं की त्या तिथे असताना जवळजवळ हजारभर कार्यक्रमांच्या निर्मितीचा अनुभव माझ्या गाठीशी. लता मंगेशकर असो, आशा भोसले असो, गुलाबी असो, वसंतराव देशपांडे असो, दोरे कॉन्ट्रॅक्टर असो, बाळासाहेब ठाकरे असो, नाहीतर टाटा असो, सगळ्यात खूप टॉपच्या लोकांबरोबर मला कार्यक्रम निर्मिती करायची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. आणि आपलं बारीक देवळ चालू असतं या लोकांकडे जवळ बघायला मिळतात. 4-4 दिवस 2-2 दिवस रिहर्सल सांगतो तुमच्याकडे जवळ खेळायला कसं बोलतात, कसे वागतात, काय करतात, कसं चालतं, यांच्या बोलण्याचा पैलू काय असतो, मग ते आपली गोष्ट कशी मांडतात सगळ्या गोष्टी नकळत चालू असतात. मला एक किस्सा आठवतो की काही वर्षांपूर्वी आम्ही दूरदर्शनवर शाकुंतल ते मालापण नावाचा एक नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर केला होता. वसंतराव देशपांडे, आशा खालीकर वगैरे अशी दिग्गज माणसं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली होती. त्या कार्यक्रमाला मी निर्मिती सहाय्यक म्हणून कामाला होतो. संध्याकाळी 10 ते 5 ऑफिसर पाहिजे आणि संध्याकाळी 6 नंतर तालमी झडायचं. 10 ते 5 ऑफिस सांगायचं कारण असं की संपलं ऑफिस असं नाही. 6 वाजता वसंतराव देशपांडे यायचे म्हणजे 1 तास इकडे तिकडे यांच्यावर जाऊन कॅन्टीन जाऊन चहा पी इकडे काय का असं सांगतो पेटी काढून असं वेळ काढायचा. पण ते रिहर्सल शो मस्ट गो म्हणून थांबायचा. ते 6 झालं त्यांची 4 वाजता असतात. मग वसंतराव गायला बसले. ते गायला बसायचं गाणं ऐकायला बसायचं. तिकडे तंबोरा बसायचो. तंबोरा बसायचो म्हणजे तंबोरा वाजवायला बसायचो आणि ते गायचे तसं मी गुणगुणायचो. 2-4 दिवस सहज चालू होतं. वसंतरावांच्या म्हणायचं की हा मुलगा काहीतरी गुणगुणतोय तर त्याला काय राहावं नाही. त्यामुळे ज्यांचा जो इकडे असतो चांगला गुणगुणतो काय गुणगुणतोच नाही कुठला माहिती नव्हतं ते नाटकीवर असतं. ते म्हणजे सांगतो हे बघ राजा हा राग असा आहे बरं का असं ते असं आठवलं. हा राग असा आहे बरं का की एकदा सकाळी उठल्यावर रेडिओ लावला की रात्री रेडिओ बंद करेपर्यंत हा राग आकाशवाणीवरनं किंवा रेडिओवरनं दिवसभर वाजत असतो. म्हणजे सकाळ उठल्यावर भक्ती संगीत असो, नाट्य संगीत असो, भावगीत असो, बहिणगीत असो, हिंदी चित्रपटगीत असो, भजन असो, लावणी असो, गझल असो, काहीतरी कीर्तनकाराची कथा असो, असंख्य गाणी या गाण्यामध्ये आकाशवाणीवरनं किंवा रेडिओवरनं दिवसभर वाजत असतात. पण प्रत्येकाला हा राग कुठला आहे माहिती नसतो. तर राग कुठला म्हणाले तो हा राग म्हणजे यमन किंवा यमन कल्याण. तो कसा आहे तुम्हाला लागतो जरा ऐकतोच काय म्हटलं हो ऐकतो ना जरा पाणी घेऊन गेले म्हणून मी धावत गेलो म्हणजे पाणी दिलं वसंत ते पाणी काय व्हायला त्यांनी असं गटा केलं मला नको होतं. त्यांनी कसं केलं ते चुकून दाखवायचं तेवढं असं. तर मुद्दा असा की तो म्हणजे हा राग यमन कशा सगळ्या गोष्टी
आता मी जी काही गाणी म्हणणार आहे त्यांनी मला तो यमन गाणी कशा दाखवलं त्यावर मी स्वतः यमन या गाण्याची मी स्वतः तयार केली. तुम्ही सगळी जी गाणी म्हणणार आहे ती सगळी फक्त यमन यमन आणि यमन या एकाच गाण्यात ह्याच्यातलं प्रत्येक गाणं तुम्हाला माहितीच आहे. पण प्रत्येकाला हे माहितीच असेल असं नाही की हा राग यमन आहे. मुद्दाम सांगतो की काय नाही राग आणि आवाज मला थोडा बसलेला आहे त्यामुळे समजा असा माझा आवाज बसलेला असेल प्रत्येक कार्यक्रमात सांगत नाही पण खरोखर बसले म्हणून सांगतो. त्यामुळे मी एक तुम्हाला सांगतो की मी चांगलं काही मी तुम्हाला सांगता येत नाही पण मी खरं काही चांगलं आणि वाईट याच्यापेक्षा खरं आणि खोटं याच्यामुळे मी खरं काही 19-20 असं तरी चालेल पण मी खरं आहे मला बसून घ्यायची. त्यामुळे सामान्यापासून तज्ज्ञापर्यंत प्रत्येकाला समजेल इतके सोपं आणि सगळी गाणी तुम्हाला माहिती तर सांगत होते शांती दया आणि राजेश केळल्ली पंचांच्या भूमिकेमध्ये असतील धीरे से तेरा ये मुस्कान मुझे दोष न देना जगवालो मुझे दोष न देना जगवालो हो जाऊं चंद्र चंचल दया तुझी दया तुझी विशुद्ध दैव लालो दृष्ट दया तुझे जीते सारे धरणी
माझ्याकडे देव माझा पाहतो मागे देवा घरचे ज्ञात देवा घरचे ज्ञात कीर्तनकाराने म्हणाले याच्यामध्ये आणि एवढाच फरक करतो म्हटले महाराजा की म्हणले इश्काची डसले ग बाया हिला इश्काची इंगळी डसले
मी सांगितलं म्हणून वाजवल्या नाही आवडल्या मग वाजवलं वगैरे त्याला पण ऐकायला इतके विविध प्रकारचे कार्यक्रम केले त्यामुळे व्हिडिओ ऐकायची मला उत्तम सवय आहे. कारण काय माझा मध्ये कोल्हापूरला कार्यक्रम होतो मस्त काय वन्स मोर पुन्हा मी गाणं म्हणतो पुन्हा वन्स मोर शेवटी माझा आवाज थकला काय काय माझा आवाज बा किती वेळ गाणं म्हणावं पाठीमागं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाची गोष्ट तिथनं त्या बाहेर तिथनं ओळखतो तुम्ही हे गाणं ना तुम्ही हे गाणं बरं गायलेपर्यंत चालू म्हणतो त्यातला नव्हतं गाड्या तो जोरदार वाजवायचा आणि सांगायचं मला काही नको मुद्दा असा आहे की हा यवन प्रत्येकाला माहिती आहे पण बारीक डोळा म्हणतात तो भाग असा असतो म्हणजे काय नाही माझी बायको तर म्हणजे प्रचंड प्रेम ते बायकोला एवढं रागवलं नाही नवऱ्यावर कसा रागवाय कळतं पण यमनराग तर असं फासूनच होतं मी ते असं करते ऍक्ट आणि काढून साठवलं आणि नाव काय मिरची मसाला नंतर नीच आणि नंतर प्रश्न समजला मिरची मसाला काय श्रीखंड पुढे ठेवा आमरसपुरी ठेवा अमरीशपुरी कशाला ठेवा नावाचं अमरीशपुरी कशाला करायचे अमरसपुरी म्हणा मिर्च मसाला आणि गाणं कॉम्बिनेशन मिर्च मसाला म्हणून काही येण्याचं कारण नाही कारण शांतपणे निर्बुद्धपणे या गोष्टी सगळ्यात पाहत असतात मिर्च किती सुंदर आहे केशर म्हणा सुंदर काय अमृत म्हणा रजनी म्हणा पियुष म्हणा मिर्च मसाला खरवडले ना कशाला सवयच करून घेत खाण्याला काय खाण्यालाच बोलायचं खाण्यालाच वागायचं आता ते काय सध्या तर ऊतच आलाय त्याला सगळ्या कमरे घालचं तर बरं पांडुरंगा इतकेच हात करून त्याच्या खाली नको गोंधळ नको त्याला फार वाईट प्रसंग म्हणून मी संस्कार आणि संस्कार काय शेवटी मी आता तुम्हाला शेवटी बोलतो माझ्या बायकोसमोर काय की बरं आय्या मग मला एकटीच म्हणतो प्रत्येक काळात जातलेलं जाऊ दे म्हणते यमंत कळला गाण्यात असं कळत नाही पण यमंत कळलं मला हे का सांगतो हा विनोद बाजूला ठेवायचे ज्या काय पहिला वाजता तुम्हाला यमन यायलाच पाहिजे अशी गॅरंटी देतो 8 दिवसात तुम्हाला यमन कळेल गाणं करतात 3 7 4 गाणी लक्षात होते 25-40 गाणी 5 गाणी नाही म्हणा म्हणजे मला कळतं मला किती टक्के बाकी मिळालं 62 अरे काय सोपं आहे बघा ना म्हणजे आणि ते जरा असं इथलं असं केलं ना की लगेच भुजल सगळं इजल माहिती ना सगळं तेच यमन राजा जय मधु मिलिंद जय जय रामा रमण हरी